अशी क्वेरी काढल्यानंतर आम्हाला प्रत्येक जणाची वय काढावं लागले आणि प्रत्येकाचे पॅन कार्ड व आधार कार्डवरून आम्ही वय काढलं आणि प्रत्येकाचं वय आम्ही तिथं टाकले की ह्या व्यक्तीचं हे वय आहे, ह्या व्यक्तीचं ते वय. त्याच्यामुळे 15 दिवस आम्हाला ते वय काढण्यामध्ये गेले आणि त्याच्यामुळं त्यांची जी काही क्वेरी होती साधारणपणे सर्व क्वेरी आपण क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक क्वेरी आलेली आहे की आपण पार्टी केलं, आपण नथुरा आपलं अरुण गायकवाड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एवढंच केलं असतो, पण त्याच्यामध्ये सर्व गिरणी कामगार हे इंडिव्हिज्युअल फाईट आहे, वैयक्तिक फाईट आहे, वैयक्तिक लढाई. त्याच्यामुळे सर्वांची नावं लिहून कंपल्सरी होतं आपल्याला. त्याच्यामुळे आपण सर्वांची नावं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्वांची नावं टाकल्यामुळं कोर्ट काय म्हणलं की बाबा ही पिटिशन फक्त अरुण गायकवाड यांनी केलेली नाही, ही पिटिशन सर्व लोकांनी केलेली आहे. जर अरुण गायकवाड एकाही पिटिशन केले तर एकाची आम्ही कोर्ट फी भरून मॅटर बोर्डावरती आपण मूव्ह केला असतं, पण ही पिटिशन करतोय सर्व लोकांनी याच्यामध्ये नाव आहे, सर्व लोकांचं ॲड्रेस आहे, सर्व लोकांचं वय आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ही पिटिशन केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांच्या वतीनं आम्हाला कोर्ट फी भरावं लागेल. त्यामुळे सेकंड नंबरचं पॉईंट होतं कोर्ट फीचं. तर प्रॉपर कोर्ट फी पे केलं नाही म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन काढलं. नंतर मी गायकवाड साहेबांना लोकांना सांगितलं की आपल्याला कोर्ट फी भरावं लागेल आणि त्याप्रमाणे त्यांनी कोर्ट फीची क्वेरी केलेली आहे. सेकंड पॉईंट याच्यामध्ये जे आपण टाकलेलं आहे सर्व लोकांचे नाव, आपण याच्यामध्ये एक पण माणूस नाही जे त्यांचं आपलं नाव टाकलेलं आहे. आपल्याला पिटिशनला नंबर पडलेला आहे 314422/2025. म्हणजे फक्त इथंच नाही तर तेलंगणावाले सुद्धा आपल्यासोबत आहे. तुम्ही तर माझ्या प्रांतातले आहेत, तेलंगणावाले आपल्यापासून फार दूर आहे आणि ते लोक कमीत कमी 60 लोक आपल्यासोबत जॉईन झाले. 60 लोकांना जेव्हा कळालं आपली पिटिशन बनलेली आहे, तेलंगणामध्ये पण हैदराबादचे एक वकील गेले होते तिकडे की आम्ही पण तुमचं घर मिळून देऊ, आम्ही पण हायकोर्टात केस टाकू म्हणून त्यांच्याकडून 5,000 ते 10,000 प्रत्येक माणसाकडून 10,000 5,000 काढून घेऊन गेलो. पिटिशन तर काही टाकली नाही आणि काही काम केलं नाही, पण जेव्हा त्यांना वाटलं आपण पिटिशन टाकतो का, मग त्यांना सांगितलं की आम्ही पिटिशन टाकलेला हा नंबर आहे. तर त्यांनी तेलंगणामध्ये तो नंबर चेक केला, कारण आपला नंबर हायकोर्टच्या वेबसाईटवर आहे, तेलंगणामध्ये दिसतो, दिल्लीला दिसतो, अमेरिकेत दिसतो, कुठं पण दिसतो. गिरणी कामगारांनी पिटिशन केलेली आहे ते सर्व डिस्प्ले होते. म्हणजे सुप्रीम कोर्टापासून सुद्धा ती पिटिशनचा नंबर दिसतो. ज्यावेळेस आपण पिटिशन फाईल केलं नंबर जेव्हा पडला त्यावेळेस रजिस्ट्रार म्हणाले की एवढ्या लोकांचं आम्हाला त्यांच्यामध्ये नाव ऍड करावं की किती लोकांनी पिटिशन फाईल केलेलं आहे. कोर्ट फी भरायचं तेच कारण पडलं की एवढ्या लोकांनी जेव्हा पार्टी बनवली तुम्ही तर एवढ्या लोकांच्या वतीनं तुम्हाला कोर्ट फी भरावं लागेल आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी कोर्ट फी आपल्याला सांगितलं आणि सर्वांच्या वतीने ते कोर्ट फी 3 लाखाच्या आसपास आपल्याला मिळते कोर्ट फी. आणि ही पिटिशन 500 पेजची आहे. याच्यामध्ये फक्त आपलं पिटिशनचं म्हणणं फक्त 20 पेजचं आहे, पण बाकीचे जे नाव आहे आणि आपली पॉवर ऑफ अटर्नी असे म्हणून 500च्या वर पिटिशन गेलेली आहे. त्याच्यामुळे सर्व पॉईंट याच्यामध्ये कव्हर केलेले. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त एक गिरणी कामगार आणि गिरणी कामगारांच्या विरोधात स्टेट ऑफ महाराष्ट्र आतापर्यंत जेवढे पिटिशन हायकोर्टामध्ये आले तेवढ्याच होतं की तुम्ही सरकारच्या वतीनं लढून घ्या, मोर्चे काढा सरकारच्या वतीनं. हो, तुम्ही आतापर्यंत गिरणी कामगार हा गिरणी मालकाच्या विरोधात कधी मोर्चा काढला नाही, त्याच्यामुळे मालक काय सेफ राहिले. पण ही पहिली पिटिशन आहे ज्याच्यामध्ये आपण सरकारला तर पार्टी केलेलेच आहे. त्याच्यामध्ये सरकारच्या 6 पार्टी आहेत. म्हाडा आहे, BMC आहे, प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट, प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ हाऊसिंग आणि त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर जे मोदीनं प्रत्येकाला 2026 मध्ये आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचं स्वप्न दाखवल्याने 2026 मध्ये प्रत्येकाला घरं भेटतील म्हणलं, तर त्यांना सुद्धा आपण पार्टी केली याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला की तुम्ही 2026 पर्यंत प्रत्येकाला घरं देता. तर आमची तर 42-25 वर्षापासून हीच मागणी होती की आम्हाला घरं पाहिजे मुंबईमध्ये, तर ती घरे तुम्ही द्या. त्याच्यामुळे 6 गव्हर्नमेंटच्या पार्ट्या आहेत आणि बाकीच्या 60 हा मिलच्या पार्ट्या आहेत. म्हणजे ही एक पिटिशन आपल्याला कमीत कमी 66 लोकांना द्यावं लागेल. कारण त्याचं कारण असं झालं, जेव्हा गिरण्या बंद झाल्या, संप झाला, तर तुमची मागणी घराची नव्हती. जर त्या टायमाला त्यांनी एक कंपन्सेशन देऊन तुमचं मॅटर क्लोज केला असतं, म्हणजे तुम्ही वर्कर होता, एम्प्लॉई होता त्यांच्याकडे, जर एम्प्लॉई जर कंपनी बंद झाली तर त्यांना एक लमसम अमाऊंट देऊन मॅटर क्लोज करता आलं. पण तसं मॅटर क्लोज नाही झालं. मग गव्हर्नमेंटने विचार केला की यांना द्यायचं काय, तर असं ठरवलं 1991 की आपण घर देऊ. घराची कल्पना तुमच्या डोक्यातली नव्हती, गव्हर्नमेंटच्या डोक्यातली. मग घर द्यायचं जेव्हा ठरलं 91 ला, ह्याच्यामध्ये सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. 1/3 जागा दिली होती
म्हाडाला 1/3 जागा दिली होती BMC ला की तुम्ही गार्डन स्कूल याच्यासाठी रिझर्व ठेवलं, आणि 1/3 जागा होती मिल ओनरला. मिल ओनरनी त्या जागावर मॉल बनवलेला आहे. त्या मॉलमध्ये फक्त वॉचमॅन असेल तर त्याला 22,000 पगार, आणि गव्हर्नमेंटनं काय सांगितलं होतं, तिथं जर काही कमर्शियल ऍक्टिव्हिटी होत असतील त्या जागेवर तर तुमचे प्रतिनिधी म्हणून तुमचे वारस कुणाला आम्ही कामाला तर ठेवलेलं नाही तिथं. त्याचं एक फ्लॅट म्हणजे कमर्शियल तर झालेलंच आहे, पण त्यांनी रेसिडेन्शियल जे फ्लॅट बांधलेले आहेत त्याची किंमत, एका फ्लॅटची किंमत 2 BHK 3 करोड ते 15 करोड पर्यंत त्याची फ्लॅट आहे. म्हणजे तुमच्या जागावर त्यांनी करोडो रुपये कमवले. त्याच्यामुळे आपण प्रत्येक मिल ओनरला पार्टी बनवली याच्यामध्ये की आम्ही गव्हर्नमेंटचे नाही आहे, आम्ही तुमचे काही तर देणं आहे ना, आम्ही तुमच्यासोबत काम केले, तुमच्या मिलमध्ये काम केले, तुमचा एम्प्लॉई होतो, तुमचा वर्कर होतो, मिल वर्कर होतो, तर तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी एवढीच आहे जेवढी गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यामुळे आपल्याला पिटिशन बनवायला वेळ लागला, पण आपण पिटिशन दुरुस्त एकदम मजबूत पिटिशन बनलेले. आतापर्यंत ह्या प्रकारची पिटिशन हायकोर्टमध्ये आलेली नाही, ज्यामध्ये सर्व मिल ओनरला पार्टी बनवले, ज्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच नसून सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा पार्टी बनवले. सेंट्रल गव्हर्नमेंटला यासाठी पार्टी बनवले की तुम्ही भारतीय नागरिकासाठी तुम्ही 2026 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना म्हणून स्कीम काढला, पण मिल वर्करसाठी तुम्ही आतापर्यंत एक सुद्धा स्कीम काढला नाही की मिल वर्करसाठी काय करणार. आणि याच्यामध्ये GR पण आहे. आपण पहिलं ट्रे केले GRचं, जे GR मध्ये सगळं सांगतात याच्यामध्ये पहिली पेज. आता हे सर्व इतके पेजेस आहेत ते नावच आहेत प्रत्येकाचे, हे एवढे पेजेस नुसते नावामध्ये गेले म्हणजे प्रत्येकाचं डिटेल आपण नावं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपलं पहिलं जो GR आहे तो GR काय म्हणतो, तिसरा पॉईंटवर जो GR गव्हर्नमेंटने केलाय, मोर्चे निघाले, मोर्चेमध्ये पण त्यांनी डिस्प्ले केली किंवा GR कॅन्सल करा, पण कोणी GR कॅन्सल करण्यासाठी गेले नाही. आपण पहिले व्यक्ती जे गिरणी कामगार GR काम त्याच्यामध्ये तिसरा पॅरेग्राफ काय सांगतो GR मध्ये, त्याचप्रमाणे मुंबईतील गिरणी कामगाराच्या घरासाठी मुंबई शहरात व उपनगरात जागा उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतील 58 बंद आजारी गिरण्यातील गिरणी कामगारासाठी सवलतीच्या दरात म्हाडामार्फत घरे बांधण्याकरिता महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यात, म्हणजे जे लोक आता ठाणे जिल्ह्यात जाऊन आले तिथं तुम्हाला जागा देण्यात येईल. म्हणजे आम्हाला मुंबईच्या बाहेर टाकण्याचं पद्धतशीर प्रेम ह्या GR मध्ये झालेले आहे. ह्या GR ला आपण विरोध केले की हा GR अनकॉन्स्टिट्युशनल आहे, हा कायदेशीर नाहीये, बेकायदेशीर आहे, आमच्यावर अन्याय करणार आहे, हा GR तुम्ही कॅन्सल करून टाका. दुसरी आपली जी मागणी आहे की बाबा जर तुम्ही मुंबईच्या बाहेर आम्हाला घरं देता, म्हणजे घरं देतच नाही मुंबईमध्ये, एक तर तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये घरं द्या, नाहीतर आपण जसं तुम्ही बोलल्यासारखं 71 लाख आता गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, तुम्हाला वांगणीला घर देतो म्हणजे फक्त 5.5 लाख रुपये ही जी फंड गव्हर्नमेंटने ठेवलेले 1500 कोटी, त्याच्यात ते 5.5 लाख रुपये तिकडे देणार, आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे 2.5 लाख रुपये अशा प्रकारे तुम्हाला पैसे देणार आहेत ते. आणि ते पैसे तुम्हाला देण्यासाठी तिथून फोन येतात की तुम्ही आमचं फॉर्म भरून घ्या, तुम्हाला घर लागलेलं आहे वांगणीला. कारण 1500 कोटी 2024च्या अर्थविधेयकमध्ये अजितदादांनी मंजूर करून गिरणी कामगारांना दिलेले. आता प्रश्न येतो की दुसरा जो GR आहे त्याच्यामध्ये जे म्हणलेलं आहे की दुसरा त्या वर्षी पण 3 महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये GR टाका किंवा 1500 कोटी आम्ही गिरणी कामगारासाठी ठेवलेलं आहे. तर आमचं म्हणणं आहे की गिरणी कामगारासाठी जेव्हा तुम्ही 1500 कोटी ठेवलेले आहे तर ते प्रत्यक्ष पैसे आम्हाला द्या ना, तुम्ही ते पैसे बिल्डरला देणार, बिल्डर आमच्यासाठी ठाण्याला देणार, तुम्ही हे 1500 कोटी जे ठेवलेले आहे ते प्रत्यक्ष आम्हाला द्या. आता 71 लाखाप्रमाणे आपण मागणी केलेली आहे, तर 1500 कोटी त्याच्यामध्ये, तर आपल्याकडे 1162 लोक आहेत, 63, तर त्यानुसार रफली कॅल्क्युलेशन केलं तर 832 करोडच्या आसपास आपले हे होते. आता प्रश्न येतो की पण कोर्ट काय म्हणत की आम्ही पैसे का मागतो, तर तुम्ही आमच्यासाठी तुम्ही एक GR काढून त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे की एवढ्या लोकांसाठी पैसे ठेवलेले आहेत. आता कोणासाठी ठेवले असं काय तिथे नंबर टाकलं नाही की आम्ही 1 लाख लोकांसाठी 1500 कोटी ठेवलेले आहेत, आम्ही 1000 लोकांसाठी ठेवलेले आहेत. तिथं काय म्हणाले गिरणी कामगारासाठी ठेवलेले. मग आपण गिरणी कामगार आहेत, कोर्ट काय विचारलं तुम्ही कुणासाठी पैसे ठेवले ते महत्वाचं नाही, पण आमच्याकडे कोण आलेले सिरियल नंबर 1 पासून तर 1163 लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या प्रत्येकाची मागणी काय, आम्हाला आमचे पैसे द्या. म्हणजे इतर लोक येतील की नाही त्यांच्याशी कोर्ट लेणे देणं नाही. कोर्ट काय म्हणत आमच्याकडे एवढे लोक आलेले आणि त्या एवढ्या लोकांचं असं डिमांड आहे की आम्हाला त्या जे वर्ग केले म्हाडाकडे पैसे, ते पैसे तुम्ही आम्हाला देऊन टाका, आम्हाला मुंबईमध्ये घर नको, आम्हाला डायरेक्ट पैसे देऊन टाका.
तर त्याप्रमाणे फीस भरायचं तेच कारण आहे की आपण सर्वांनी 71 लाखाची मागणी केलेली आहे. ते 71 लाखाप्रमाणे कोर्ट फी भरायचं त्यांनी एक पिटिशन आहे, एकच नंबर पडलेला आहे. पण या एक नंबर मध्ये 1163 लोक आहेत. मग कोर्ट काय आम्ही म्हणले एकच पिटिशन आहे, मी एकच कोर्ट फी भरतो. ते म्हणले नाही, म्हणले एवढे लोकांची तुम्ही नावं टाकलेले आहेत, 1 नंबर 2 नंबर आणि सर्वांचं टार्गेट केलेलं आहे आणि एवढ्या लोकांनी हायकोर्टात डिमांड केली की आम्हाला पैसे द्या. तुम्ही जे पैसे ठेवलेले आहेत तुम्ही थर्ड पार्टीला देणार, बिल्डरला, किंवा आम्हीला घर बांधणार, ते डायरेक्ट पैसे आमच्या अकाउंटला वर्ग करा ना. त्याच्यामुळं आपण आधार कार्ड घेतलेले, अकाउंट नंबर घेतलेले, अकाउंट नंबर नाही घेतलं, पॅन कार्ड घेतलेले, जो पॅन कार्ड तुमच्या अकाउंट नंबरला क्लिक असेल आणि गव्हर्नमेंटचं रेटिंग झालं तर आपण लगेच अकाउंट नंबर घेऊन ते प्रत्येक पैसे तुमच्याच अकाउंटला भरले होते. ते पैसे काय एकट्या आपल्या कारण याच्यामध्ये दुसरी एक क्युरी काढलेली आहे गव्हर्नमेंट, म्हणजे हायकोर्ट किती बारीक लक्ष देतं बघा. याच्यामध्ये काही जणांचे नाव राजकुमार असेल किंवा आपलं बाळकृष्ण असेल आणि आधार कार्डवर बाळू असेल, तर हायकोर्ट म्हणते की हे बाळू आणि बाळकृष्ण कोण आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्या. असे कमीत कमी 150 लोकांचं त्यांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे हायकोर्ट प्रत्येक डॉक्युमेंट सक्षम आणि सूक्ष्म कशाचे पाहणी करतं आणि त्यानुसार त्यांनी हायलाइट करते की बाळकृष्ण आहे आणि इकडं बाळू आहे, इकडं जगन्नाथ आहे आणि इथं जगदीश आहे. तर हे नावं काय, तर ते सर्व ऑब्जेक्शन आपण रिम्यूव्ह केलेलं आहे. एकमेव ऑब्जेक्शन राहिलेलं कोर्ट फीची आणि ती प्रत्येकाला कोर्ट फी भरावंच लागेल आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये नाव आहे. आज फक्त अरुण गायकवाडांचंच नाव नाही किंवा सावंत साहेबांचंच नाव आहे, प्रत्येकाचे याचे नाव आहे आणि त्याच्यामुळं फोटो आहे तुमचं एक. आपण जेवढे पिटिशन फाईल केलेले आहे आता याच्यामध्ये जे एक्झिबिट आपण सर्वांचे फोटो आहेत पिटिशनमध्ये. आपण जेवढे लोकांनी आपण दिलेले आहेत सर्वांचे फोटो सहित कोर्टामध्ये काय दिसलं, इथं नाव बाळू आहे आणि आधार कार्डवर बाळकृष्ण आहे. मग ते म्हणजे तफावत काय, म्हणून साईन करतानाच पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी बाळू म्हणून केलं, पण आधार कार्ड तोच आहे ना, तोच व्यक्ती आहे, जो बाळकृष्ण आहे बाळू तो एकच आहे. म्हणजे हायकोर्ट छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा एक हे सर्व एक्झिबिट आपण हायकोर्टामध्ये अटॅच केलेले आहे. त्याच्यामुळं हायकोर्ट आपल्याला दूर जाऊ शकत नाही आपल्या गोष्टीवर. त्याच्यामुळं आपली पिटिशन सर्वात स्ट्रॉंग पिटिशन झालेली फक्त कोर्ट फी भरण्या असल्यामुळं. आणि तुम्हाला सांगतो तेलंगणाच्या लोकांना तर मी सांगितलं 60-70 लोक आहेत की बाबा आपल्याला हा नंबर पडलेला आहे, तर ते तिकडं तेलंगणा हैदराबादला चेक केले, हा नंबर आहे. त्यांना मी सांगितलं, मी फोटोज पाठवून दिले की हायकोर्टाने ही क्युरी काढलेली आहे रजिस्टरनं की प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येकाच्या नावाची कोर्ट फी भरली पाहिजे. तर त्यांना मी सांगितलं कोर्ट फी भरावं लागेल, तर त्यांनी कोर्ट फी पाठवून सुद्धा दिली जी कोर्ट फी आहे. फक्त आपल्या भागातले लोक जास्त असल्यामुळे त्यांनी म्हणले की आपण एक साताऱ्याला मीटिंग करू. एक माझी ह्याला झाली, 2 मीटिंग झाल्या, आता एक सिंधुदुर्गची एक मीटिंग आहे. त्यांना पण सांगितले की बाबा कोर्टाने सांगितले की पैसे डायरेक्ट हायकोर्टामध्ये जातात, त्याची रिसिप्ट भेटत आपल्याला 3 लाखाची. म्हणजे ते पैसे अरुण गायकवाड किंवा वकिलांच्या अकाउंटमध्ये आम्ही घेणार नाही, तर ते डायरेक्ट पैसे हायकोर्टला जातील आणि हायकोर्टला ती फीस आपल्याला सर्व टोटल एकदाच भरावं लागेल. असं नाही की बाबा 4 माणसाचे आता भरलं, 5 माणसाचे आता भरलं, कारण 1 नंबर आहे, त्या 1 नंबरची कोर्ट फीस त्यांनी काढलेल्या क्युरीमध्ये तुमची कोर्ट फीस एवढी आहे, तर तेवढी फीस आपल्याला ऑनलाईन एकदाच पे करायची आहे. ती फीस भरण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलं आहे. बाबा आपण एकत्र चर्चा करू पुढे कसं करायचं आणि फीस भरल्यानंतर आपले सर्व ऑब्जेक्शन रिमूव्ह झाले आणि कोर्टाला याच्यावर काही ना काही निर्णय घ्यावाच लागेल. कारण ही पिटिशन सर्वात स्ट्रॉंग पिटिशन आहे. अशा प्रकारची पिटिशन आतापर्यंत कोणीच टाकलेली नव्हती. आतापर्यंत कोणी पण गिरकी मालकाला पार्टीने पडलं होतं आणि याच्यामध्ये माझा जो अभ्यास आहे त्याच्यावर असं दिसतं की शक्यता करून एकतर पैसे देईल किंवा जागा देईल, कारण याच्यामध्ये गिरणी मालक पण जबाबदार आहेत ना. गव्हर्नमेंट म्हणणार नाही ते आता फक्त आमच्याकडेच मोर्चे नाही घेऊन येत. आता प्रत्येक गिरणी आता 4 असतील 5 असतील, ते ओनरला पण पार्टी म्हणलं की तुम्ही तेवढे जबाबदार आहात ना. तुम्ही आमच्या 1/3 जागेचं तुम्ही यूज केलो, पण आम्हाला तरी घरं बांधण्यासाठी 1/3 जागा दिल्या होत्या 33%. ती 33% जागा गेली कुठं? मुंबई. म्हणजे 1991 ला जी आर आला, डेव्हलपमेंट प्लॅन पास झाला मुंबई महानगरपालिकेचा. त्याच्यामध्ये ठरवलं की बाबा मिलची जागा इथं टेक्सटाईल मिल होती, कपडा मॅन्युफॅक्चरिंग होत होता. मग कपड्याच्या ठिकाणी ते यूज ऑफ लँड चेंज करायचं असेल तर त्यांना BMCचं परमिशन घ्यावं लागते. आता मिल तर कपडा तर बनत नाही, इथं काय बनतंय, आम्ही कमर्शियल युनिट टाकणार. मग कमर्शियल युनिटचं मॉल बनलेले आहेत, मोठे मोठे मॉल बनलेले आहेत, पण त्याच ठिकाणी घर पण बनले आहेत. आता वरळी ठिकाणी जे घर झाले
त्याची किंमत साधारणतः 1,20,00,000 ते 30,00,000च्या जवळपास आहे. मग आपण किती मागणी केले? कमीत कमी 50 लाख मागतोय आपण गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळं मिल ओनरला आणि गव्हर्नमेंटला 50 लाख देणं काही जुळत. आणि 21 लाख जे आहे ते आतापर्यंत जे भाडं खाल्ले 2012 पासून 24 पर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन तर 21,60,000 रुपये होतं. ते पण त्याच्यामध्ये ऍड करू आपण 71,60,000ची आपली डिमांड आहे. गव्हर्नमेंट आता ठाण्यामध्ये ज्यांना घरं द्यायचे त्यांना 5.5 लाख रुपये आणि 3.5 म्हणजे ते 5 लाखासाठी तुम्हाला फोन करतात की तुमचं OTP द्या, तुमचा अर्ज भरून द्या. पण ते 5 लाखासाठी मागतात. आपण 50 लाखासाठी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलेले. त्याच्यामुळं आपलं पिटिशन ऍक्सेप्ट झालेले आहे, नंबर पडलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला कोर्ट फी भरल्यानंतर आपला सर्व मार्ग मोकळा होईल आणि कोर्टाला याच्यावर काही ना काही निर्णय घ्यावाच लागेल. अजून काही कोणाची जर क्युरी असेल काही प्रश्न